नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून राजकीय विजानवासात गेलेले राष्ट्रवादीचे एक मोठे नेते धनंजय मुंडे हे गेल्या 2 वर्षापासून चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. मोठ्या वादामध्ये ते सापडले आणि त्याला कारण ठरलं बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. आणि या हत्येमागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असा आरोप केला गेला. आका हा धनंजय मुंडे आहे असा एक आरोप त्यांच्यावर झाला आणि त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला. मात्र धनंजय मुंडे यांनी आपण कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि सर्वांना सोबत घेऊनच आपण राजकारण करतोय आणि गेल्या 1.5 वर्षापासून आपण त्यामुळेच शांत आहोत. खरे काय आणि खोटे काय हे जनतेसमोर येईल आणि आलेलं आहे असं एक त्यांचं स्टेटमेंट नुकतंच समोर आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे मराठा समाजाचा जो रोष त्यांच्यावर होता तो कमी करण्याचा प्रयत्न करतायत का असं समोर येतं आहे. कारण परळी मतदारसंघात त्यांच्या एका मराठा भवनाचं एक उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांच्या नाथप्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवनसाठी एक 27 गुंठ्याची जागा देण्यात आली आणि या ठिकाणी मराठा भवन उभारलं जाणार आहे. त्यासाठी आपण निधी कमी पडून देणार नाही. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील खतखत समोर आणली. यामध्ये त्यांनी सांगितलं की मी खरं काय आणि खोटं काय हे जनतेसमोर येणारच आहे. त्यामुळे मराठा समाजाचे जो रोष आहे तो कमी होईल का? धनंजय मुंडे हे व्हिलन म्हणून समोर आले होते. त्यांचा जो उजवा हात आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जो प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता आणि धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडशिवाय पानही हलत नाही असं स्टेटमेंट त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं स्टेटमेंट आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे जे संबंध सुरुवातीपासून होते ते महाराष्ट्रासमोर आले आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांची मोठी बदनामी झाली. आणि आता धनंजय मुंडे हे राजकारणामधून बाहेर येत आहेत का? त्यानंतर राष्ट्रवादीमधून त्यांना बाहेर जावं लागतं आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यांनी भाजपजवळ जाण्याचाही प्रयत्न केला मात्र भाजपामध्येही त्यांना स्थान दिलं गेलं नाही. त्यामुळे आता ते राष्ट्रवादीमध्ये राहूनच आपली राजकीय लढाई लढण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी मराठा समाजाचा जो रोष त्यांच्यावर निर्माण झाला होता तो कमी करण्यासाठी ते प्रयत्न यापुढे करणार आहेत का आणि तो रोष कमी होईल का हे येत्या काही दिवसात आपल्याला येणाऱ्या काही वर्षात आपल्याला समोर येईलच. मात्र धनंजय मुंडे यांनी खरोखर जातीपातीचं राजकारण केलं काय आणि त्यामुळे त्यांची राजकीय जे भवितव्य होतं ते धोक्यात आलं होतं का? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे त्यांना मंत्री होण्याची अपेक्षा होती त्यानुसार ते मंत्री झाले. मात्र वाल्मिक कराड यांच्याशी जे त्यांचे पूर्वीचे संबंध होते त्यामुळे ते गोत्यात आली आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं जे हत्याकांड आहे ते मोठ्या प्रमाणावर गाजलं आणि यामधील वाल्मिक कराडला अटक झाली आणि त्यांच्या मागे धनंजय मुंडे आहे हे जेव्हा चर्चेत आलं त्यामुळे अखेर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता. आता राष्ट्रवादीमध्ये मोठी उलथापालथ होते
तटकरे आणि पटेल यांना बाजूला सारलं जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये स्पेस मिळू शकते, मोठी जागा मिळू शकते. त्यामुळे मराठा समाजाचा रोष आपल्यावर कसा कमी होईल यासाठी ते प्रयत्न करू शकतात आणि इथून पुढे त्यांची ती वाटचाल राहू शकते आणि राष्ट्रवादीमध्येच ते आपलं राजकीय भवितव्य घडवू शकतात, अशी परिस्थिती सध्या त्यांची दिसते. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की धनंजय मुंडे यांच्यावर जो रोष किंवा वाल्मिक कराड यांचे जे जवळचे म्हणून ओळखले जात होतात, त्यामुळे त्यांचं राजकारण संपलं होतं का आणि आता पुन्हा एकदा ते प्रवाहात येऊ शकतात का आणि मराठा समाजावरील त्यांचा जो रोष आहे तो कमी होऊ शकतो का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणामध्येही पक्षश्रेष्ठीकडे, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीकडे आपल्याला मोठी जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. ती आता त्यांची इच्छा येत्या काही वर्षामध्ये पूर्ण होऊ शकते का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.